नमस्कार, मी आहे प्रगती किचन अँड रेसिपी ह्या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण वसंत पंचमी निमित्त गोडाचा पदार्थ करणार आहे। तो पदार्थ आहे केशर भात। अगदी सोप्या आणि सरळ पद्धतीने तुम्हाला मी हा केशर भात करून दाखवेल। आता जास्त काही न बोलता आपण सरळ कृतीकडे वळूया। केशर भात करण्याकरता लागणारे साहित्य आहे। केशर भात करता लागणारे साहित्य आहे। इथे मी ह्या वाटीने 1 वाटी तांदूळ मोजून घेतला आहे। हा बासमती तांदूळ आहे। याला मी पहिले स्वच्छ धुवून घेतला, त्याचं पाणी निथळून घेतलं आणि त्याला 10-15 मिनिटांकरता असंच भिजत ठेवला होता मी। त्यानंतर 1 वाटी, त्याच वाटीने आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे सगळं। ज्या वाटीने आपण तांदूळ घेतला आहे त्या वाटीने 1 वाटी पाणी, 1 वाटी दूध, थोडंसं केशर मी पाण्यात भिजवून ठेवलं, तुम्ही दुधात पण भिजू शकता। थोडेसे तुमच्या आवडीनुसार काजू बदाम, इथे मी मनुके घेतले, बेदाणे, थोडंसं तूप चवीपुरतं, त्याला आपल्याला लागेल त्यापुरतं, आणि ह्याच वाटीने मोजून 1 वाटीपेक्षा थोडीशी कमी साखर घेतलेली आहे मी इकडे। आणि आपल्याला 1 दालचिनीचा तुकडा लागेल, 2-3 वेलदोडे आणि 3-1 लवंगा लागतील। बस एवढ्या साहित्यामध्ये आपल्याला हा केशर भात करायचा आहे। जरा तर मग आपण कृतीकडे सरळ वळूया। सर्वात प्रथम आपल्याला पाणी आणि दूध हे गरम ठेवायचं आहे, कारण केशर भात करताना त्याच्यामध्ये आपण गरम दूध आणि पाणी जे घेतलेले आहे ते गरम करून टाकावं लागेल। ते गरम करायला ठेवलं की आपण हा इकडचा कुकरचा गॅस चालू करून घ्यायचा। त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 1 चमचा, पोहे खायचा चमचा असतो ना आपला, तो 1 चमचा भरून साजूक तूप। हे तूप मी घरी बनवलं आहे। 1च चमच टाकायचं, जास्त नाही टाकायचं। त्यानंतर आपण हे जे वेलदोडे, दालचिनी आणि लवंग घेतलेले आहेत ना, थोडं तूप गरम घ्यायचं आणि त्यानंतर आपण थोडे हे जे वेलदोडे आहेत ना असे फोडून घ्यायचे, म्हणजे त्याच्यामधला जो अर्क त्या केशर भात मध्ये उतरेल आणि आपला केशर भात अगदी चविष्ट, सुंदर, अप्रतिम लागेल। त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपण। जास्त नाही घालायचं, अगदी थोडंसं भरायचं हे त्याच्यामध्ये। त्यानंतर आपण याच्यामध्ये हा जो आपण तांदूळ भिजलेला आहे ना, बासमती राईस, तो आपण टाकून घ्यायचा। हे चांगलं याला परतून घ्यायचं, म्हणजे याच्यातलं जे बी पाणी आहे ते सर्व पाणी त्याच्यामध्ये सुकलं पाहिजे, तोपर्यंत ते छान त्याला शेकून घ्यायचं। साधारण आपण 1 वाटी जर बासमती तांदूळ किंवा तुम्ही कुठलाही इंद्रायणी वगैरे कुठलाही सुवासिक तांदूळ घ्यायचा, आंबे मोहर वगैरे भाताकरता, 1 वाटी तांदळाला 2 वाटी पाणी किंवा 2 वाटी दूध, तुम्ही पूर्ण दूधही घेऊ शकतात। असं तुम्ही प्रमाण ठेवायचं। प्रमाणाने केलं तर तुमचा हा केशरी भात अगदी छान होतो। त्यानंतर आपण याच्यामध्ये हे जे आपण गरम करून घेतलेलं दूध आणि पाणी आहे ते टाकून घ्यायचं। ते काजू आणि बदाम जे आहेत ते पण टाकून घ्यायचे आपण, म्हणजे छान त्याचे शिजून जातील ते। त्यानंतर हा आपण केशर टाकून जे पाणी केलेले आहे, केशरचं पाणी, ते पण टाकून घ्यायचं। त्याला छान कलर येईल। फूड कलर टाकण्यापेक्षा केशरचं पाणी किंवा केशरचं दूध करून टाकायचं, त्याच्यामुळे नैसर्गिक त्याला कलर येईल, दुसरं कलर टाकण्याची गरज नाही। अगदी छान लागतो हा, मुलांना पण फार आवडतो आणि मोठेही खातात। याला जरा मंद आचेवर
त्याला आपण 10 मिनिटापर्यंत मंद आचेवरती होऊ द्यायचं आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट्स टाकू. थोडा भात शिजला ना की त्याच्यामध्ये आपण हे जे बेदाणे घेतलेत ते पण टाकायचे आहेत. इथे मी काजू बदाम आणि हे तुपावर शेकून नाही घेतले, असंच कच्चं टाकले. त्याच्यामध्ये ते दुधामध्ये आणि पाण्यामध्ये छान शिजते, त्यांचा फ्लेवर वेगळाच लागेल. कोणी कोणी हे तुपावरती शेकून पण घेतात आणि असंही टाकतात, पण मी शेकलेलं नाही आहे. मी डायरेक्ट याच्यात टाकले. अजून थोडा वेळ होऊ द्यायचं आहे. गॅस मंदच ठेवायचा, जास्त मोठा करायचा नाही, नाहीतर मग ते जळू शकतं, खाली लागू शकतं ते. हे पहा, असा हा तुम्हाला थोडासा म्हणजे 70% हा आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचा आहे. हे पहा, तुम्हाला मी बोटावर दाबून दाखवते. असा थोडा बोटाने तुटला पाहिजे तो. असा आपण हा, हे पहा, असं थोडासा आपल्या बोटावर हा तुटला पाहिजे. असा हा तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये ही जी साखर घेतली होती ना आपण, 1 वाटीपेक्षा थोडी कमी, ज्या वाटीने तांदूळ घेतला ना ते आपण याच्यामध्ये टाकून घ्यायची. त्यानंतर त्याला छान मिक्स करून घ्यायचं. अगदी हलक्या हाताने करायचं. अगदी मी याच्यामध्ये कुठलाही फूड कलर वापरला नाहीये. आपलं जे केशर असतं ते केशरचंच पाणी मी याच्यामध्ये टाकलेलं करून, म्हणजे त्याला फक्त नॉर्मल असा लाईट कलर आला पाहिजे, केशर सारखा. तसा मी आता आपण याच्यामध्ये थोडंसं अजून अर्धा चमचा तूप टाकू. पोहे खायचा बस, म्हणजे आपल्याला मोजून याच्यामध्ये फक्त 1.5 पोहे खायचा चमच तूप लागणार आहे. जास्त तुपाचा वापर करायचा नाही. आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. आणि त्यानंतर आपण हे सगळं मिक्स करून झाल्यावर याची एक शिट्टी काढून घ्यायची. एकच शिट्टी घ्यायची, जास्त घ्यायची नाही. एक शिट्टी झाली की गॅस बंद करून द्यायचा आणि थोडा कुकर थंड होऊ द्यायचा. हे पहा, इथे आपला कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे. आता मी हे तुम्हाला खोलून दाखवते की आपला केशर भात कसा झाला आहे. हे पहा, तुम्ही पाहू शकता, अगदी छान मोकळा, एक एक दाणा कसा मोकळा झालेला आहे त्याच्यामध्ये. आता आपण हे छान आहे ना असं मिक्स करून घ्यायचं परत एकदा. बिलकुल खाली लागला नाही आहे, अगदी छान पद्धतीने तो शिजला पण आहे तांदूळ. हे पहा, तुम्ही पाहू शकता. जास्त पण नाही शिजवायचं, म्हणजे ते ना जास्त पाणी टाकलं ना जास्त शिजून जातं, मग तो चांगला लागत नाही. मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही करून पहा. आता आपण याची प्लेटिंग करूया. तुम्हाला मी काढून दाखवते. अगदी याला नैसर्गिक टेस्ट आणि चव आलेली आहे. कलर सुद्धा अगदी नॅचरल आला आहे, म्हणजे जास्त पण केसर नाही वापरले मी याच्यामध्ये. आता आपण याला हे बघा, पहा किती सुंदर. आता हा केशर भात मी काढून घेतलेला आहे सर्विंग करता. पहा किती सुंदर दिसतो, एक एक दाणा कसा मोकळा आहे त्याचा, आणि ओव्हर कुक पण नाही झाला. अगदी छान तो शिजलेला आहे. खाण्याकरता पण छान लागेल, चवीला पण छान आहे. लहान मुलंही खातील, मोठेही खातील. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. आपण त्याच्यावर थोडेसे काजू बदाम गार्निशिंग करता
आणि केशर भात आहे तर केशर तर आलंच पाहिजे. केशर पण त्याच्यावर छान टाकायचं आणि याला छान गार्निश करायचं आणि सगळ्यांनी आवडीने खाल असा हा केशर भात बनला आहे. तुम्ही नक्की ही रेसिपी बनवून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही माझा व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. बाय.